जानकी जीवनस्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांचे जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 9. त्या विहिरीच्या एकेका पायरीवर चंदा गीताची एक एक आठवण शिंपडली जाऊ लागली. एक दिवस ती अशीच कळशी आणत होती. तिनं वाड्यात कळशी ठेवली आणि ती मीरेच्या महालात आली. मीरेनं पाहिलं, चंदा भिजली असावी. अजून कपडे कुठे कुठे ओले आहेत. तिनं विचारलं, चंदा कपडे ओले कसे ग? चंदा त्या साध्याच्या प्रश्नानंही बावरली. तसं काही नाही. कुठं कुठं आहेत ओले कपडे? तिनं म्हटलं. मीरा हसली आणि म्हणाली, मला वाटलं. तिला पुढे बोलू न देता चिंता म्हणाली, नाही नाही अगं, तसं काही नाही. काम झालं, मी विहिरीवर गेले. उन्हानं नकोसं झालं बाई. मी कळशी भरली आणि तिथंच खुशाल स्वतःच्या अंगावर ओतून घेतली. तुला काय वाटलं? काही नाही. मला आपली माझीच आठवण झाली. अगं, काल कान्हा आला. मी गेले होते पाण्याला. घाटावर घागर भरली, परत फिरले. 2-3च पायऱ्या चढून आले तर तिथं कान्हा उभा. मला म्हणाला, दे तुझी घागर, मी वरती आणून देतो. खट्याळ्यानं चेहरा असा निष्पाप केला होता की माझ्या काही ध्यानात आलं नाही. मी कळशी दिली त्याच्या हातात आणि त्यांनी सरळ माझ्या डोक्यावर पालथी केली. चंदा चटकन सारं बोलून गेली. मीरा मोकळेपणानं हसली आणि म्हणाली, अग्गं लबाडे, आणि म्हणावळानीस, काही नाही काही नाही, मीच माझ्या डोक्यावर कळशी ओतून घेतली. खोटारडी, मला कान्हा भेटला होता. तुला ग कोण भेटला? चंदानं मान खाली घातली. ती काही बोलली नाही. सांग ना, सांग, मीरेनं पुन्हा म्हटलं. तेव्हा चंदा म्हणाली, त्यांचं नाव गीता आहे. मीरेनं तिचा हात हातात घेतला. म्हणाली, म्हणजे गीता तुझा कान्हा आहे? चंदानं मान हलवली आणि म्हटली, छट, गीता काही मला स्वप्नात नाही भेटत. गीता जागेपणी भेटतो, जागेपणी. चंदा अभिमानानं म्हणाली. काय फरक पडतो? मीरेनं म्हटलं, मला तर बाई स्वप्न आणि जागेपण यातलं अंतरच कळत नाही. मी डोळे मिटून घेते तेव्हा जे दिसतं, जे घडतं ते सारं खरं घडतं असंच वाटतं. आणि माझे जेव्हा डोळे उघडे असतात ना, तेव्हा मला स्वप्नासारखं सारंच खोटं वाटतं. वाटतं की हे गाव, ही माणसं, कुणाचं भेटणं बोलणं, हे इथले सारे नातेवाईक, काही खरं नाही. हे सारं स्वप्न आहे. मी इथली नाहीच जणू. उघड्या डोळ्यानं मी पाहते ते स्वप्न, मिटल्या डोळ्यानं मी पाहते ते वास्तव. मी तुझं बोलणं वागणं पाहिलं आहे अनेकदा. तोंडावर मी कशी बोलू? काही झालं तरी तू राजकन्या, तुझींनी माझी बरोबरी थोडीच होणार. पण मनात येतं. बोलता बोलता चंदा थांबली. काय येतं मनात? चंदा, तू माझी मैत्रीण आहेस. तुझं माझं नातं जिव्हाळ्याचं, ते व्यावहारिक नाही. तुला भ्यायचं मुळीच कारण नाही. खुशाल सांग, काय येतं मनात? मीरेनं विचारलं. खरं सांगू का, तू अजूनही एखाद्या लहान मुलीसारखी बाहुलीशी खेळतेस. तुला स्वप्न खरी वाटतात. मला मात्र असं स्वप्न समाधान देऊ शकत नाही. तुझा कान्हा देव असेल, पण मला देवापेक्षा माणूसच बरा वाटतो. मी तुझ्यासारखी देवाच्या मूर्तीशी गप्पा नाही मारू शकत. प्रत्यक्ष भेटणारा माणूस आणि स्वप्नात भेटणारा देव यांची तुलनाच होऊ शकत नाही. किंचित थांबून चंदा खुदखुदू हसत म्हणाली, तुझं बाई मला नवलच वाटतं. तुझं लग्न झालं स्वप्नात, नि तू ते खरं धरून चालतेसच कशी? चंदा, मला तुझीच गंमत वाटते. मिटल्या डोळ्यांनी पाहिलं ते खोटं, नि उघड्या डोळ्यांनी पाहिलं ते खरं. असं जर तुला म्हणायचं असेल तर मृगजळही तुला खरं मानायला हवं आणि साऱ्या कविता गाणी खोटी मानायला हवीत. कविता खोटी असते असं कुठं म्हटलं ग मी? नाही तर काय, कवितेत कमळासारखे डोळे म्हणतात. असतात का कसे? चंद्रासारखं मुख म्हणे. तर काय, मुखातून चंद्रासारखं चांदणं बरसतं. कवींना ते आपल्या प्रतिभेनं जाणवतं. ते जर स्वप्न नसेल तर मला कान्हा भेटतो याला स्वप्न का म्हणायचं? मला कृष्णाचा वावर जाणवतो, त्याचा स्पर्श जाणवतो, त्याचे बोल ऐकू येतात. मी स्वप्नात वावरत नाही. वावरत असेलच तर कवीच्या प्रतिभासृष्टीत, माझ्या भावनेनं निर्माण केलेल्या प्रतिभासृष्टीत. चंदा काही बोलले नाही. मीरेनं म्हटलं, मग? काही नाही, तुझी सृष्टीच नाही, पण तुला काळही वेगळाच आहे. तू वर्तमानात वावरतच नाहीस, तू भूतकाळातच जगते आहेस. तरीही चंदाच्या मनात आलं, हिला या काल्पनिक स्वप्नसृष्टीतून बाहेर काढावं. म्हणून ती म्हणाली, मीरा, एक दिवस अचानक मला गीता भेटला. आता आम्ही रोज भेटतो. त्या विहिरीच्या पायरीवर बसतो. काही वेळा तर नुसते बसून राहतो, शब्दही न बोलता. पण गीता बोलत नाही ना, त्यावेळी त्याचा स्पर्श बोलत असतो.
माझा हात तो त्याच्या हातात घेतो आणि काय सांगू मीरा, त्याच्या स्पर्शानं माझ्या सर्वांगाला कोवळी पालवी फुटते. गीतानं मला आज खट्याळपणानं भिजवलं. मी त्याच्यावर रागवले, खूप रागवले, पण सारा लटका राग. खरं म्हणजे मी सुखावले. मीरा, मला वाटतं तुझी जीवाभावाची मैत्रीण म्हणून वाटतं. तू स्वप्नात वावरू नयेस. हे बघ, बिरम देवकाकांनी राणा सांगाशी तू बोलणी केली आहेत. महाराणा सांगांची तू सून होशील, भोजराजांची तू राणी होशील. मला गीता भेटला तसा तुला खराखुरा भोजराजा भेटू दे बाई. स्वप्नातली बनडी नको बनूस. काय मी सांगते आहे कळतं ना? मीरेनं ओठ दाबले. ती काहीच बोलली नाही. चंदा संकेतस्थळी निघाली. तिने इकडं तिकडं पाहिलं. कुणाचं तिच्याकडे खरं तर लक्ष जाण्याचं कारणच नव्हतं. तिला उगीचच वाटे कोणी पाहिलं म्हणून. ती विहिरेवर आली, पायऱ्या उतरली. तिनं हळूहळू कळशी भरली. ती तशीच ठेवली आणि ती बसून राहिली. बराच वेळ गेला. ती पुन्हा पुन्हा वळून पाहत होती, पण गीता दिसेना, येईना. कंटाळली. शेजारी ठेवलेली कळशी तिनं ढकलून दिली रागारागानं. मग पाय आपटीत आपटीत वर आली. तिनं चहूबाजूला नजर टाकली. गीता कुठं दिसेना, चाहूल येईना. ती पुन्हा पायऱ्या उतरली. उतरता उतरता ती स्वतःशीच मोठ्यानं बोलली. रुसली होती. आले नाहीत आणि म्हणतात कसे, चंदा चंदा तुला केव्हा भेटतो असं होऊन जातं. खोटं. मग आज काय झालं? आम्ही बसलो इथे वाट पाहत. आता आले ना तर बोलणारच नाही. हात धरतील ना तर हा अस्सा झटकून टाकीन. पण तिचं लक्षच नव्हतं. गीता लपत छपत आला होता. तिच्या मागोमागच तोही पायऱ्या उतरत होता. तिचं बोलणं ऐकत होता. तिनं म्हटलं, अस्सा हा झटकून टाकीन. त्याचवेळी त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला, झटक पाहू हात. चंदा बिचकली. अय्या, तुम्ही केव्हा आलात? किती वेळ झाला? मी आपली वाट पाहत आहे. वरती आले होते, तुम्ही तर दिसलाच नाहीत. मग कसे आलात? हे बघ, तू आमच्याशी बोलणार नव्हतीस हे विसरू नकोस. तेव्हा मीही बोलणार नाही. एक गंमत आणली होती, तीही दाखवणार नाही. काही सांगणार होतो, तेही सांगणार नाही. इथं थोडं थांबणार होतो, तेही थांबणार नाही. गीतानं थोड्याशा रागातच बोललं. चंदा रडकोंडीला आली. असं काय करता? मी कधी म्हटलं मी बोलणार नाही म्हणून? बरं, चुकले मी. तुमच्या पाया पडते, मग तर झालं. ती खरोखरच वाकली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. की त्याला गंमतच वाटली. तो म्हणाला, वेडी कुठची? हे सारं काही खरं नाही. हस बघू. तशी चंदा हसली. गीतानं म्हटलं, हे बघ, आज माझा वाढदिवस आहे म्हणून माझ्या मनात आलं आज तुझ्या हाताला माझ्या हातानं मेहंदी लावावी. दोघंही पायरीवर बसले. गीतानं तिचा एक एक हात हातात घेतला. त्यानं नारळाच्या करवंटीत मेहंदी घालवली. झाडाच्या वाळक्या काडीनं, बारीक काडीनं त्यानं तिच्या हातावर पानं फुलं काढली. थोड्याच वेळात ती सुकली. चंदानं दोन्ही हात चोळले. मेहंदीचा भोगा पडून घेतला. तिनं हात धुतले. वाह, सुरेख रंगली की. चंदा उठली. तिनं म्हटलं, आज तुमचा वाढदिवस. आज तुम्ही स्वतः माझ्या हाताला मेहंदी लावली. माझं भाग्य. थोडं थांबून ती म्हणाली, आमची मीरा स्वप्नातच वावरते. मी वाड्यावर गेले की तिला विचारणार आहे. गीतानं स्वतः मला मेहंदी लावली आहे बघ. पुन्हा ती थोडी थांबलीनी म्हणाली, आज आपला वाढदिवस. तुम्ही मला मेहंदी लावली, पण मी तुम्हाला काय देऊ? एवढं कोडं कशाला घ्यायला पडायला हवं? असं म्हणून गीतानं तिला जवळ ओढलं. तो तिच्या कानाशी हळूच म्हणाला, तूही रंगव की माझे ओठ. चंदा त्याच्या मिठीतून निसटली. तिचे पाय जणू जमिनीला लागत नव्हते. ती कळशी उचलून पळत सुटली. येताना ती पुन्हा पुन्हा आपले रंगलेले हात पाहत होती आणि ओठांवरून बोट फिरवून ते पुसत होती. महालात येताच मीरेनं तिला म्हटलं, चंदा, आज दिवसभरात भेटली नाहीस तू. तुला सांगायला आणि दाखवायला मी किती उत्सुक होते. अगं, आज पहाटे मला स्वप्न पडलं. कान्हा भेटला. काय सांगू, त्यानं माझ्या हातानं मेहंदी लावली. तू म्हणतेस ना स्वप्न खोटी असतात म्हणून. हे बघ माझे हात. माझ्या कान्ह्यानं माझ्या हातावर तुळशीची पानं आणि मंजिरी रेखाटली आहेत. आता सांग, खोटं आहे का हे? चंदा अवाक झाली. तिनं मीरेचे हात हातात घेतले. त्यावरची मेहंदी ती न्याहाळत राहिली. तिच्या मनात आलं, हिच्या हातावर मेहंदी कशी उमटली असेल? ही निजली असताना कुणी लावली, पण कोण कशाला लावील? मग स्वप्नात कृष्णानं लावली, पण स्वप्नात लावलेली मेहंदी जागेपणी कशी उमटली दिसेल? की स्वप्नात भीती वाटते त्यावेळी शरीराला खराच घाम फुटतो, तसंच कृष्णाच्या स्वप्नातल्या दर्शनाची ही तीव्र भावना
अशीही शरीरावर उमटत असेल. काही असो, मीरेचं स्वप्न वाटतं तितकं स्वप्न नाही. चंदाने मीरेला मिठी मारली. म्हटलं, तुझं स्वप्न निदान तुला तरी प्रत्यक्ष आहे. तुझं स्वप्न निदान तुला तरी प्रत्यक्ष आहे. मीरा पलंगावर पालथी पडली होती, पाय वर करून, दोन्ही घालांवर मुठी ठेवून. समोर कृष्णाची मूर्ती उशीला टेकवून ठेवलेली. चंदा आली. आपली रंगलेली मेहंदी तिनं पाहिली. दोन्ही हात तिनं समोर धरले, मग उलटे करून पाहिले. मेहंदीनं रंगलेली बोटांची पेरं पाहिली. लाल बुंद हातांचे तळवे आणि त्यावरची पानं फुलं सुरेख दिसत होती. कालच यावेळी गीता आपल्या हातांवर मेहंदी लावीत बसला होता. तिला आठवण झाली. चटकन तिच्या मनात आलं, मीरेच्या हातावरही मेहंदी उमटली होती. त्यावर तुळशीची पानं आणि मंजिरी होती. तिचे हात खरोखरच आपोआप रंगले होते की तेवढ्या वेळेपुरता आपणाला भास झाला. तिनं हाक मारली, मीरा. मीरेनं वळून पाहिलं. ती उठून बसली. चंदा तिच्याजवळ टेकत म्हणाली, बघू तुझे हात. मीरेनं तिच्यापुढं दोन्ही हात ठेवले. चंदानं विचारलं, खरंच का गं कृष्णानं ही मेहंदी तुला लावली? मीरा तिचा प्रश्न ऐकून चकितच झाली. हो मग, कशी गं? अगं, आमचं लग्न झालं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. मी बसले होते माझ्या घरात. हा वाडा नाही हं, माझं घर गोकुळात आहे. छोटंसं आहे बाई. भिंती गाईच्या शेणानं सारवलेल्या, लहानसं 2 खणी घर. तिथं मी खाटेवर बसले होते, मुकुंदाची वाट पाहत. तो आला आणि मीरा लाजली. तिच्या गालांवर लाली आली. सांगू का चंदा, आमची बालमैत्री आहे ना, म्हणून आरेतुरेचीच भाषा आहे आमच्या तोंडात. लग्न झालं तरी. पण कान्हा म्हणतो, तू मला आहो जाऊ नको म्हणूस. म्हणून म्हणते तो आला. नवऱ्याला तो म्हटलं तरी हसू नकोस बाई. हा तर काय सांगत होते? हा तो आला आणि मला म्हणाला, बघू तुझे हात. अगो, लग्नाच्या वेळेली मेहंदी नाही का लावायची? मी म्हटलं विसरलेच. त्याने माझे हात हातात घेतले. डोक्यावरच्या मुकुटातलं मोराचं पीस हातात घेतलं. मलाच विचारलं, हातावर काय रेखाटू? मी म्हटलं, तुला आवडेल ते. तो म्हणाला, मला तुळस आवडते. मग काढ. तुलसीदल आणि तुळशी मंजिरी काढ. लग्नाच्या वेळी मेहंदी लावायलाच हवी असते ना. एवढ्यात बिरमदेव आले. त्यांनी दारातूनच हे वाक्य ऐकलं. म्हणाले, अरे वा, तुला कळलं वाटतं. चंदा, आता तुझ्या मैत्रिणीचा विवाह व्हायचा आहे. आमच्या धाकट्या बंधुराजांना बोलावलं आहे. ते आले आहेत की मुहूर्त काढू? मुली चटकन उभा राहिल्या. चंद्याने विचारलं, सरकार, मीरा कुणाला द्यायची? बिरमदेवांनी मेळेला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आमची मीरा भोजराजांना द्यायची. खरं तर हा विवाह कधीच ठरला होता. त्यांनी तूप बत्तासेही पाठवून दिले होते. पण त्याच वेळे आमची दुधाजी गेले. मग थांबणं भाग होतं. लग्न लांबणीवर पडलं, पण आता उशीर नको. दुधाजी असतानाची गोष्ट निराळी. ते वडीलधारे होते. त्यांचा शत्रूलाही धाक होता. आता ही जबाबदारी आमच्या खांद्यावर पडली आहे. तेव्हा लवकरात लवकर ती आपल्या घरी गेलेली बरी. मी रत्नसिंहांना निरोप धाडला आहे, येतील असते. काका, मीरा हळूच म्हणाली, तुम्ही रागवणार नसाल तर मला काही सांगायचं आहे. बिरमदेव हसले. अवश्य सांग. अगा, आता तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करू, सांग. किंचित हसून त्यांनी म्हटलं, हां हो, हे बघ, तुझी इच्छा आम्ही ओळखली आहे. मी सांगू तुला काय सांगायचं आहे ते? तू म्हणशील, काका, माझी ही मैत्रीण चंदा, हिच्या वाचून मला करमायचं नाही. मी एकटी कशी जाऊ सासरी? होय की नाही? म्हणून आत्ताच सांगतो, चंदाही तुझ्याबरोबर येईल. धन्यवाद.